आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आहे। धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईचा मुद्दा या सगळ्या दरम्यान चर्चेत येण्याची शक्यता आहे। दोन मंत्र्यांवरील आरोपांनंतरच्या या बैठकीला महत्त्व आलेलं आहे। मसाजोगच्या अन्नत्याग आंदोलनाचा मुद्दा सुद्धा आजच्या बैठकीत उपस्थित होणार का हे पाहावं लागेल। महायुतीच्या मंत्र्यांमधील समन्वयासंदर्भात सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे। त्यामुळेच्या कॅबिनेट बैठकीकडे आणि त्यात होणाऱ्या चर्चेकडे आपले लक्ष असेल। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। सुशांत, अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण मसाजोगमध्ये आता थोड्याच वेळात सुरू होणारा आंदोलनाचा मुद्दा आहे। आजी माजी कृषी मंत्री ज्या काही अडचणीत सापडलेत ते सुद्धा मुद्दे आहेत। या सगळ्या दृष्टीने बैठकीकडे कसं पाहता येईल? अगदी बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल रिद्धी, तर आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी देखील काही महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या सर्व मंत्र्यांना दिल्या। त्यामध्ये आपण जर पाहिलं असेल तर जे PS आणि OSD चे इतर मंत्र्यांकडे आहेत त्यांच्यावर देखील आता मुख्यमंत्र्यांच्या विभागाची करडी नजर असणार आहे। अर्थातच याचे पडसाद देखील आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुठेतरी उमटण्याची दाट शक्यता आहे। तर दुसरीकडे मागच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित नव्हते। मागील 2 ते 3 कॅबिनेट बैठकीला ते उपस्थित नाहीत। त्यांचं कारण देत आहेत ते की डोळ्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते येऊ शकले नाही। मात्र आपण जर बघितलं असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आणि त्यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील त्यांच्या काळातील भ्रष्टाचार जो आहे तो बाहेर काढला होता आणि त्याचमुळे ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला येणं टाळतायत अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। आपण बघितलं असेल तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून खऱ्या अर्थाने विरोधक आक्रमक आहेत। त्यातच कुठेतरी महायुतीमध्ये देखील असं एक चित्र निर्माण झालं आहे की धनंजय मुंडे यांच्यामुळे कुठेतरी महायुती आणि सरकारचं म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारची बदनामी होते। त्यामुळे अजित पवार यांनी एक काहीतरी निर्णय घ्यायला हवा। मात्र अजित पवार धनंजय मुंडे यांना कुठेतरी पाठीशी घालताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर देखील चर्चा होऊ शकते। कारण आपण मागाशी उल्लेख केल्याप्रमाणे मसाजोग येथे देखील ज्या पद्धतीने आता आंदोलन सुरू होते त्या पार्श्वभूमीवर राज्यात आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे। त्या अधिवेशनाच्या आधी जर राजीनामा झाला नाही तर त्याचे पडसाद जे आहे ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटू शकतात आणि त्याचमुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्या अगोदरची खरं तर ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक असणार आहे आणि त्यामुळे आजच्या बैठकीत नेमके आणखी काय महत्त्वाचे निर्णय होत आहेत, धनंजय मुंडे उपस्थित राहतात का, माणिकराव कोकाटे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहतात का, हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी बैठकीचा तपशील तुमच्याकडून दिवसभरात घेऊ। तुर्तास धन्यवाद सुशांत दिलेल्या माहितीसाठी।